अशा प्रकारचं दुर्लक्ष करण्याचा निषेध करतो मी। पूर्ण या आंदोलनाला पाठिंबा देतोय, परंतु हे आंदोलन राजकारणाच्या दृष्टीने देतो असं नाही। खरोखर एखाद्या तरुणाचा जीव वाचला पाहिजे म्हणून त्यांना विनंती केली आहे। जर त्यांनी लक्ष दिलं नाही तर या आंदोलनाची व्याप्ती आम्ही महाराष्ट्रामध्ये वाढवणार आहोत। त्याऐवजी मंगेशजी आमच्याबरोबर असावे अशा प्रकारची आम्ही त्यांना विनंती केली आहे। याची मला कल्पना नाही आहे, मला काही कल्पना नाही, पण त्या बाबतीमध्ये माहिती घेतल्यानंतर मी बोलतो आणि मग मी सांगेल। सुप्रियाताईंनी सुद्धा मागणी केली की निलेश घावळला मदत कोण करते याची सुद्धा चौकशी केली पाहिजे। स्वतः सुप्रियाताईंनी मागणी। आता त्याच्यामध्ये पोलिसांकडे माहिती आहे ना कोण कोण मदत करतो काय नाही करतंय, त्यांची पोलिसांनी माहिती घ्यावी आणि त्याप्रमाणे मदत करण्याची नावं सुप्रियाताई म्हणलं त्याप्रमाणे जाहीर करावी। ठाकरे बंधूचाच महापौर मुंबईमध्ये मराठीत माणूस होईल असं संजय राऊतांनी म्हटलं। असं आहे की त्यांनी सांगितलंय मराठी माणूस महापौर व्हावा अशी त्यांची इच्छा आहे। आता ते येताना दोघं एकत्र आल्यानंतर महाविकास आघाडी म्हणून काय करायचं आपण निर्णय घेऊ। आनंदाचा शिधा बंद होण्याची शक्यता आहे। सगळे शिधे बंद होत आहेत। आता लाडक्या बहिणीसाठी शिध्यावर संक्रांत येते। फक्त आमचं म्हणणं आहे सगळं बंद करा पण शेतकरी वाचवा। पोलिसावर कोयत्याने वार करण्यात आलेला आहे। खरं तर विद्येचं माहेर घर म्हणून पुण्यामध्ये कोयत्याची गँग फार वाढलेली आहे आणि पोलिसाचा प्रशासनाचा धाक राहिलेला नाही, हे वारंवार दिसलेलं आहे। पोलीस पूर्णपणाने पुण्यात अपयशी होत आहेत काय अशी चर्चा आहे। शेतकऱ्यांचा काटा मारणारे कारखाने आता शोधावे लागले आणि त्यांना दाखवणार असा इशारा देवेंद्र फडणवीस। असं आहे की शेतकऱ्यांना काटा मारणारे चोरा, कारखाने कर्जबाजारी झाल्यानंतर अडचणीत आल्यानंतर त्यांना आरोप करणाऱ्यांना परत पक्षात घेऊन त्यांना पवित्र केलं गेलं आणि त्यांना पॅकेज दिलं गेलं। त्यामुळे मला वाटतं की हे सगळं आपलं राजकारण नाटक आहे। काल अमित शहा शिर्डीमध्ये आले परंतु ते नुकसानग्रस्त भागात गेले नाही अशी टीका बच्चू कडूंनी केली। त्यांनी काल सांगितलेलं आहे, ते काल सांगितलं त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बनिया नाही आहे। नक्की काय म्हणाले मला कळलं नाही, म्हणजे बनियाचा अर्थ त्यांना सांगण्याचा काय होता कळला नाही मला। मग त्यांना लोकांपेक्षा व्यापाऱ्यावर जास्त लक्ष आहे। ओला दुष्काळ त्यांना जाहीर करावाच लागेल आणि जी शेतकऱ्यांची मागणी ती करावीच लागेल। ते फक्त मुहूर्त बघतायत निवडणुकीचं, त्याच्या आत किती शेतकरी जात आहेत हे त्याचं पाप ह्या सरकारला फेडावं लागेल, नाही तर आम्ही महाराष्ट्रामध्ये चक्का जाम करणार आहोत। अजित पवारांनी शरद पवार साहेबांवर नाव न घेता एक निशाणा साधलाय। अनेक राज्यकर्ते आले त्यावेळी ऊसाचे भाव पडलेले होते। असं आहे की त्या काळामध्ये राज्यकर्ते त्यांनी पवार साहेबांचं नाव घेतलं का मला माहीत नाही, परंतु एक आहे त्यावेळेस सगळे सत्तेत होते ना, कारखाने त्यामुळे भरभराटीला गेलेले आहेत। आता एवढे कारखाने भरभराटीला गेले ते भावामुळे गेले का कशामुळे गेले आता बोलायला नको आपल्याला। त्यामुळे आता राज्यकर्त्यांना टीका केल्याशिवाय विरोधकावरती संधी प्राप्त होत नसते। आमचं म्हणणं आहे की उसाला FRPची आता केंद्र 3 टप्पे देणार आहे, एका टप्प्यात द्यावं लावा एवढीच आमची मागणी आहे। खरंच आहे, त्यांना गरिबांचं शेतकऱ्यांचं कोणाचं काही पडलेलं नाही, त्यांना एवढंच पडलेलं आहे। आता काही झालं तरी EVM मशीन मताची घोळबीळ दबाव टाकून पैसे वाटून निवडणुका जिंकायच्या आहेत। त्यामुळे जनतेच्या प्रश्नात केंद्र आणि राज्याला काही पडलेलं नाही। निवडणुका कशा शेवटच्या महिन्यात जिंकायचं हे तंत्र काढल्यामुळे सामान्य जनतेसाठी आता हे सरकार काम करत नाही। धन्यवाद। अध्यक्ष साहेब राम राम। अरे मुकरदम